सर, कंबरदुखी आणि मणक्याचे आजार हे वयोवृद्धांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असतात. कारण त्यांच्या हाडांची झीज झालेली असते. पण आता सध्या तरुण पिढीमध्ये सुद्धा हे आजार जास्त प्रमाणात होत आहे. याचं नेमकं कारण काय? सो तुम्ही झीज हा शब्द वापरला. झीज म्हणजे काय? तर आपलं मानवी शरीर जे आहे हे ॲक्च्युली एक नाशवंत शरीर आहे. त्याची टप्प्याटप्प्याने झीज होणार आणि ते नंतर ते नाश पावणार. सो अंदाजे एक 100 वर्ष पकडला मानवी शरीरासाठी, तर त्याचे एक 4 टप्पे आपण करूया. की सुरुवातीच्या जेव्हा जन्म झाला तुमचा, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन असतो आणि त्यामुळे त्याची वाढ होत असते. एक 20-25 पर्यंत ॲज सच काय प्रॉब्लेम येत नाहीत. 25 नंतर 50 पर्यंत तुम्ही बघताय की थोडंसं केस पांढरे होणे, थोडंसं थकवा जाणवणे, ह्या गोष्टी होतात. 50 नंतर तुम्हाला माहिती आहे थोडंसं म्हातारपण चालू होतं, शुगर बीपी थायरॉइडचा त्रास जाणवतो. आणि 60 65 70 नंतर काय होतं की हळूहळू म्हातारपण चालू होतं. हे जनरली होत असतं. हे जुनं झालं आता. कारण जुन्या लोकांची एक लाईफस्टाईल एक विशेष प्रकारची होती की ते स्वतःची काळजी करायचे, ज्या धावपळ नसायची, शेताकडलं काम करायचं, वेळेवर खायचं, विश्रांती घ्यायचं आणि स्ट्रेस पण कमी होतं. आता एक्झॅक्टली उलटं झालंय. धावपळीच्या आपल्या जीवनामुळं आपला जो जीवनशैली आहे ही सगळीच बिघडली आहे. खाणं-पिणं, व्यायाम, विश्रांती, स्ट्रेस मॅनेजमेंट हे फार चुकीच्या पद्धतीने झाले. त्यामुळे तुमची झीज लवकर व्हायला लागली. सो झीजचं स्पीड वाढलंय. त्यामुळे जे म्हातारपणात आजार यायला पाहिजेत, ते आता तरुणपणात पण दिसायला लागलेत. सो तुम्हाला जर आता तरुणपणी मणक्याचे, कंबरदुखीचे इतर कुठले आजार असतील, तर त्यांना गांभीर्याने घ्या. कमी असताना त्याचं ट्रीटमेंट घ्या. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करा आणि नंतर ते म्हातारपण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमचे जे व्यायाम, त्याचं खाण्यापिण्यातला बदल हे सगळ्या गोष्टी करा. सो तुम्हाला जर तुमचं म्हातारपण सोयीस्कर पाहिजे असेल, तर तरुणपण प्रॉपर विचारपूर्वक घाला. मी काय फारच सगळं सोडा असं म्हणत नाही, पण आपलं शरीर आहे त्याची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुमचा बेसिकली जो प्रश्न आहे की म्हातारपणाच्या आजार तरुणपणी का आलेत, तर ऑब्व्हियसली आपली जीवनशैली आणि एखादा प्रॉब्लेम झाला तर त्याकडे दुर्लक्ष करत राहणे, म्हणजे कंबर दुखायले, मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्याकडे दुर्लक्ष करणे. सो स्वतःची काळजी घ्या, म्हणजे म्हातारपण सुद्धा तुमचं व्यवस्थित जाईल.